नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियांका चौगले आपल्या सर्वांचं स्वागत करते MPSC करंट अफेअर्स या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। आणि आजच्या सेशनमध्ये आपण 13 मार्च 2026 रिलेटेड जेवढा काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड जो काही GSचा पोर्शन आहे तो देखील कव्हर करतो। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा, ऑल नोटिफिकेशन सेट करा, जेणेकरून रोज आपला व्हिडिओ जेव्हा अपलोड होतोय तेव्हा तुम्ही तो पाहू शकाल। बघा, तुम्ही ही जी करंट अफेअरची सिरीज आहे ती डेली जर फॉलो करत असाल तर तुमच्या लक्षात येतील गोष्टी की आपण प्रत्येक लेक्चरमध्ये गोष्टींची रिव्हिजन करतोय आणि त्या तुमच्या प्रॉपर लक्षात राहत आहेत। जर डेली तुम्ही ही करंट अफेअरची सिरीज फॉलो केली आपली तर तुमच्या बऱ्याचशा गोष्टी देखील क्लिअर होतील आणि तुम्हाला वेगळे काही एफर्ट्स घेण्याची गरज नाही आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत चला। तर आजच्या सेशनमधला आपला पहिला क्वेश्चन काय आहे ते पाहूयात। बघा, अलीकडेच शाईन ॲप कोणी लॉन्च केलं असा तुम्हाला प्रश्न विचारला आहे। तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? भारतीय रेल्वे। तर भारतीय रेल्वेने शाईन ॲप जे आहे ते लॉन्च केलेलं आहे। आता हे कशासाठी लॉन्च केलं आहे बघा, महिला कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाची तक्रार करण्यासाठी हे शाईन ॲप जे आहे ते लॉन्च करण्यात आलेलं आहे। आता या ॲपचा फुल फॉर्मच आहे सेक्शुअल हॅरासमेंट इन्सिडेंट नोटिफिकेशन फॉर एम्पॉवरमेंट। बघा, बऱ्याच वेळेला कामाच्या ठिकाणी महिलांचं सेक्शुअल हॅरासमेंट करण्यात येतं आणि यामध्ये बऱ्याच मोठ्या व्यक्ती देखील सामील असतात। तर महिला कर्मचाऱ्यांना थेट लैंगिक छळाच्या घटनांची तक्रार करता यावी यासाठी हे ॲप लॉन्च करण्यात आलेलं आहे आणि भारतीय रेल्वेने हे चालू केलेलं आहे। बघा, त्याचबरोबर अलीकडे आणखीन कोणती महत्त्वाची पोर्टल लॉन्च झालेली आहेत ते देखील पाहूयात। माझी पोर्टल जे आहे ते उत्तराखंडमध्ये लॉन्च करण्यात आलेलं आहे। कशासाठी? नागरिकांना केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व योजनांची संपूर्ण माहिती मिळण्यासाठी हे पोर्टल लॉन्च करण्यात आलेलं आहे। बघा, भारत विन पोर्टल हे जलशक्ती मंत्रालयानं लॉन्च केलेलं आहे। आता याचं उद्दिष्ट काय आहे? भारतात वॉटर इनोव्हेशनला प्रोत्साहन देणे हे त्याचं उद्दिष्ट आहे। यू-विन हा भारत सरकारनंच लॉन्च केलेला आहे। याच्यामध्ये मुले आणि गर्भवती महिलांसाठी लसीकरण सुलभ करण्यासाठी 2024मध्ये हे लॉन्च करण्यात आलेलं होतं। त्याच्यानंतर बघा, आयुष ॲप उत्तर प्रदेशमध्ये IIT कानपूरच्या सहकार्यानं हे लॉन्च करण्यात आलेलं आहे। आता याच्यामध्ये रुग्णांना 2026 पर्यंत ऑनलाईन OPD सेवा आणि आयुषशी संबंधित सर्व सेवा मिळतील असा त्यांचा उद्देश आहे। त्याच्यानंतर आरोग्य संवाद डिजिटल प्लॅटफॉर्म आहे, हा राजस्थान सरकारनं सुरू केलेला आहे। याच्यामध्ये बघा, आरोग्यविषयक महत्त्वाची माहिती जी आहे ती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर आणखीन बघा, शिक्षक ॲप 2.0 आता भारतीय एअरटेल फाउंडेशननं हे लॉन्च केलेलं आहे। शिक्षकांवरील जो काही कामाचं प्रेशर आहे किंवा कामाचा ताण आहे तो कमी करण्यासाठी हे ॲप लॉन्च केलेलं आहे। त्याच्यानंतर अपंगत्व समर्थन पोर्टल महाराष्ट्रात लॉन्च करण्यात आलेलं आहे, त्यामुळे हे महत्त्वाचं आहे। बघा, सरकारी योजना, पुनर्वसन मदत आणि कर्जाचे फायदे अपंग व्यक्तींना कागदविरहित किंवा पारदर्शकता असून त्यांच्या दारात उपलब्ध करून देण्यासाठी हे ॲप जे आहे किंवा हे पोर्टल जे आहे ते लॉन्च करण्यात आलेलं आहे। आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, आंतरराष्ट्रीय मलेरिया परिषद 2026 अलीकडेच कुठे आयोजित करण्यात आली असा तुम्हाला प्रश्न विचारला। तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय आहे? नवी दिल्ली। तर भारतामध्ये नवी दिल्ली या ठिकाणी आंतरराष्ट्रीय मलेरिया परिषद जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे। किती तारखेला? 7 ते 9 मार्च या दरम्यान। ICMR म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मलेरिया रिसर्चद्वारे याचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि याची थीम काय होती बघा, शोध, विकास आणि वितरण मलेरियाचं निर्मूलन। ठीक आहे, उद्दिष्ट काय आहे? मलेरिया निर्मूलनासाठी नवीन धोरण आखणे, त्याचबरोबर नवकल्पना आणि संशोधन यावरती चर्चासत्र आयोजित केलेलं होतं। आता मलेरिया बघा, याचा रोगजनक काय आहे? प्लाझ्मोडियम प्रोटोझोआ। ठीक आहे, संसर्ग कोणापासून होतो याचा? मादी ॲनोफिलिस डास आणि याचा शोध कोणी लावलेला होता? रोनाल्डो रॉस यांनी शोधलेलं आहे। औषध कुठलं आहे? आता क्विनाइन हे औषध आहे। बघा, मलेरिया जो आहे तो WBCs म्हणजे लाल रक्तपेशींना प्रभावित करतो आणि WHOने 2 मलेरिया लसींना आता मान्यता दिलेली आहे, मॅस्क्वेरिक्स आणि त्याच्यानंतर बघा R21 आणि मॅट्रिक्स 21 म्हणजेच ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाद्वारे याचं प्रोडक्शन करण्यात आलेलं आहे। आता मलेरियाशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे, तर आपण बघा 25 एप्रिलला मलेरिया दिन जो आहे तो साजरा करतोय।
आणि WHO जॉर्जियाला मलेरिया मुक्त घोषित केलेलं आहे. ठीक आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, जल महोत्सव 2026 मोहीम अलीकडेच कुठे सुरू करण्यात आली असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? गुजरात. तर गुजरातमध्ये जल महोत्सव 2026 मोहीम जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी 8 मार्च रोजी ही देशव्यापी जल महोत्सव मोहीम जी आहे ती सुरू केलेली आहे. आता हा जो जल महोत्सव आहे तो 8 ते 22 मार्च दरम्यान साजरा करण्यात आलेला आहे आणि जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल आणि स्वच्छता विभागाची ही प्रमुख मोहीम मानली जात आहे. आता 8 मार्च हा दिवस सुजलाम शक्ती दिन म्हणून देखील साजरा करतोय. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून देखील आपण हा साजरा करतोय. त्याच्यानंतर बघा याचा उद्देश काय आहे? ग्रामीण पेयजल व्यवस्थापनात समुदायाचा सहभाग वाढवणं, त्याचबरोबर जलजीवन अभियानांतर्गत जलसंपदाला प्रोत्साहन देणं हा त्याचा महत्त्वाचा उद्देश आहे. त्याच्यानंतर बघा महत्त्वाच्या परिषदा बघूया आपण. जैवविविधतेशी संबंधित COP17 2026 ही कुठं भरवण्यात आलेली होती? येरेवन, आर्मेनिया या ठिकाणी. हवामान बदलांशी संबंधित COP31 टार्किया, अंटाल्या या ठिकाणी भरवण्यात आलेली होती. आता दुसरी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संशोधन परिषद राष्ट्रीय संरक्षण विश्व गांधीनगर गुजरात या ठिकाणी भरवण्यात आलेली होती. बरेच वेळेला परिषदांशी रिलेटेड क्वेश्चन विचारले जातात एक्झाममध्ये, तर हे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत जे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. बघा भारत अल इम्पॅक्ट शिखर परिषद 2026 ही नवी दिल्लीमध्ये फेब्रुवारी महिन्यात अटेंड केली होती. त्याच्यानंतर दुसरा जागतिक बौद्ध परिषद जी आहे ती भारतामध्येच झालेली आहे. आता भारतीय निवडणूक आयोगाने भारत मंडपम हे नवी दिल्लीमध्ये आयोजित केली होती. 7वा आशियाई आर्थिक संवाद पुणे महाराष्ट्र या ठिकाणी आयोजन केलेलं होतं याचं. आता याची थीम काय होती? जागतिकीकरणाच्या पलीकडे भूअर्थशास्त्र. ठीक आहे, थीम देखील महत्त्वाच्या आहेत. आता 4था जागतिक महासागर विज्ञान परिषद 2026 कोणत्या ठिकाणी भरवण्यात आलेलं होतं? गोवा या ठिकाणी. याची थीम काय होती? महासागर आरोग्य आणि शाश्वत भविष्य ही होती. त्याच्यानंतर 25वे जागतिक शाश्वत विकास परिषद बघा नवी दिल्ली या ठिकाणी भरवण्यात आलेली होती. तर आंतरराष्ट्रीय धरण सुरक्षा परिषद ही बेंगलुरू या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. आपलं नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. बघा मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी अलीकडेच कोणाची नियुक्ती झाली असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? सुश्रुत अरविंद धर्माधिकारी यांची मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी अलीकडेच नियुक्ती झालेली आहे. आता बघा ते मद्रास उच्च न्यायालयाचे 55वे मुख्य न्यायाधीश आहेत आणि त्यांना तमिळनाडूचे राज्यपाल RN रवी यांनी शपथ दिलेली आहे. बघा त्यांनी यापूर्वी केरळ उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केलेलं होतं. ते मुख्य न्यायाधीश महेंद्र मोहन श्रीवास्तव यांच्या जागी रुजू झालेले आहे. आता उच्च न्यायालय बघा त्याच्याशी रिलेटेड थोडं इन्फॉर्मेशन बघूया. बघा अनुच्छेद 214 ते 231 मध्ये उच्च न्यायालय येतं आणि एकूण उच्च न्यायालय किती आहेत? 25 आहेत. आता रिसेंटलीच 25वे उच्च न्यायालय कोणतं झालेलं आहे? अमरावती. हे महत्त्वाचं आहे. उच्च न्यायालय प्रथम महिला न्यायाधीश अन्ना चंडी या होत्या केरळ उच्च न्यायालयामध्ये. त्याच्यानंतर उच्च न्यायालय प्रथम महिला मुख्य न्यायाधीश लीला सेठ यांचं नाव लक्षात ठेवा. बघा प्रादेशिक भाषेत निकाल प्रकाशित करणारं पहिलं उच्च न्यायालय कोणतं असं जर तुम्हाला प्रश्न आला तर त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे? केरळ उच्च न्यायालय. आणि भाषा कोणती आहे? मल्याळम. त्याच्यानंतर मासिक पाळीच्या रजेची धोरण लागू करणारं देशातील पहिलं उच्च न्यायालय हे सिक्कीम आहे. आणि केरळमधील वायनाड जिल्ह्यातील कलपेट्टा येथे भारतातील पहिलं पूर्णपणे कागदविरहित जिल्हा न्यायालयाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. तर न्यायालयाशी रिलेटेड हे देखील महत्त्वाचे पॉईंट्स आहेत जे तुम्ही लक्षात ठेवा. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन पाहण्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आपला आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करत चला आणि त्याचबरोबर हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या फ्रेंड्ससोबत देखील शेअर करा, कारण हा कंटेंट गोळा करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खूप मेहनत लागते आणि तुम्ही जर लाईक्स व्हिडिओला करत जात तर तेच आम्हाला एक इन्स्पिरेशन देतं तुमच्यापर्यंत आणखीन चांगलं नॉलेज प्रोव्हाइड करण्यासाठी. तर व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करत चला. बघा नेक्स्ट क्वेश्चन आपला काय आहे ते पाहूयात. सिप्रीनुसार 2021 ते 25 दरम्यान जगातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयातदार कोणता देश बनला आहे असा तुम्हाला प्रश्न विचारला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? युक्रेन.
तर युक्रेन हा सगळ्यात मोठा आयातदार बनलेला आहे शस्त्रास्त्र साठ्यांचा. त्याच्यानंतर बघा ऑपरेशन वेब स्पायडरचा भाग म्हणून युक्रेननं काय केलेलं आहे, रशियावरती गुप्त ड्रोन हल्ला चढवलेला आहे. आणि युक्रेनियन स्टार्टअप फायर पॉइंटनं त्याचं पहिलं क्रूज क्षेपणास्त्र FP5 फ्लेमिंगोची चाचणी देखील केलेली आहे. आता हे युक्रेनचं पहिलं स्वदेशी लांब पल्ल्याचं क्रूज क्षेपणास्त्र असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, महिलांच्या रात्रीच्या सुरक्षेसाठी अलीकडेच निर्भया निशा उपक्रमाची घोषणा कोणी केली आहे असा तुम्हाला प्रश्न विचारला. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे, ब केरळ. तर बघा केरळनं काय केलेलं आहे, अलीकडेच रात्री 9 ते 5 वाजेपर्यंत एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी निर्भया निशा उपक्रम सुरू केलेला आहे. आता रात्रीच्या शिफ्टमध्ये ज्या कोणी महिला काम करतात त्यांना अधिक कॉन्फिडन्स देण्यासाठी किंवा त्यांना सिक्युरिटी प्रोव्हाइड करण्यासाठी हा उपक्रम जो आहे तो राबवण्यात येत आहे. याच्यामध्ये त्यांना 112 ही हेल्पलाईन नंबर देखील दिलेली आहे. आता केरळशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे. तर बघा केंद्रीय मंत्रिमंडळानं केरळचं नाव बदलून केरळम करण्याचा प्रस्ताव देखील मंजूर केलेला आहे. आणि राज्याच्या नावात बदल करण्याची परवानगी कशामध्ये दिलेली आहे, कलम 3 मध्ये दिलेली आहे. हे पॉइंट आपण एकमेकांशी कनेक्ट करत जातोय. बघा केरळ सरकारने भरती ओहोटीमुळे येणाऱ्या किनारपट्टीच्या पुराला राज्य विशिष्ट आपत्ती म्हणून घोषित केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर केरळची राजधानी कुठली आहे, तिरुवनंतपुरम. मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन आणि राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर आहेत. बघा लोकसभेमध्ये 20, राज्यसभेमध्ये 9, तर विधानसभेमध्ये 140 सीट्स आहेत केरळच्या. राज्य प्राणी कुठला आहे, हत्ती. आता महत्त्वाचं याच्यामध्ये काय आहे, सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क, पेरियार नॅशनल पार्क, एरविकुलम नॅशनल पार्क, अन्नामुडी शोला नॅशनल पार्क हे बरेच वेळेला परीक्षेला विचारले जातात कोणत्या ठिकाणी आहेत ते, तर ते केरळमध्ये आहेत. आता इडुक्की धरण हे कोणत्या नदीवरती आहे, पेरियार नदीवरती आहे. आता शास्त्रीय नृत्य कुठलं आहे, कथकली आणि मोहिनीअट्टम. भाषा मल्याळम आहे. त्याच्यानंतर बघा महत्त्वाचे उत्सव त्या ठिकाणी कोणते साजरे केले जातात, ओणम आहे, थ्रिसूर पुरम आहे, अट्टुक्कल पोंगल आहे आणि मकर विलुक्कू आहे. त्याचबरोबर विशू महोत्सव देखील तिकडे साजरा केला जातोय. त्याच्यानंतर बघा पहिला आंतरराष्ट्रीय बीच फेस्टिवल कोणत्या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे, केरळमध्ये. केरळला जो किनारा लाभलेला आहे त्याला मलबार किनारा असं म्हणतात. तमिळनाडूच्या किनाऱ्याला आपण कोरोमंडल किनारा म्हणतोय. तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीला आपण काय म्हणतोय, कोकण किनारपट्टी असं म्हणतोय. त्याच्यानंतर केरळमध्ये शबरीमाला मंदिर देखील आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, अलीकडेच से नो टू प्रॉक्सी सरपंच ही मोहीम कुणी सुरू केली आहे असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे, क पंचायती राज मंत्रालयाने. आता ही मोहीम नेमकी काय आहे ती पाहूयात. बघा पंचायत राज मंत्रालयाने प्रॉक्सी सरपंचांना नकार द्या किंवा से नो टू प्रॉक्सी सरपंच ही मोहीम सुरू केलेली आहे. आता ही मोहीम सुरू करण्यापाठीमागचा उद्देश काय आहे किंवा का चालू केलेली आहे, बघा बरेच वेळेला महिला सरपंच निवडून येतात पण त्यांच्या जागी त्यांच्याऐवजी त्यांचे पती किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून म्हणजे पुरुष नातेवाईकांकडून त्या चालवल्या जातात. तर याच प्रथेला खंड पाडण्यासाठी किंवा ही प्रथा समाप्त करण्यासाठी आणि महिलाच ज्या निवडून येतील त्यांनाच खरी सत्ता मिळावी आणि त्यांच्या हातूनच निर्णय घेता यावेत त्यांना, यासाठी ही मोहीम जी आहे ती जागरूकता मोहीम चालू केलेली आहे. आता पंचायत राजशी रिलेटेड आपला क्वेश्चन आलेला आहे. तर पंचायत राजबद्दल काही महत्त्वाची माहिती पाहूयात. बघा पंचायत राजचे जनक कोण आहेत, लॉर्ड रिपॉन आहेत. ठीक आहे. 1957 मध्ये बलवंतराय मेहता समितीची स्थापना करण्यात आली आणि त्यांच्या शिफारसीनुसार बघा 2 ऑक्टोबर 1959 ला त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था सुरू करण्यात आली. पहिल्यांदा ही व्यवस्था कुठे रुजू करण्यात आली किंवा कुठे चालू करण्यात आली, नागौर राजस्थान या ठिकाणी. आणि कोणी चालू केली, जवाहरलाल नेहरू. आता याच्यानंतर काय झालं, 1992 मध्ये 73वी घटना दुरुस्ती झाली आणि त्याच्यामध्ये काय मंजूर करण्यात आलं, 24 एप्रिल 1993 ला पंचायत राज भाग 9 आणि संविधानाच्या 11व्या अनुसूचीमध्ये कलम 243 ते 243(0) मध्ये याचा समावेश करण्यात आला. आता ही 73वी घटना दुरुस्ती जी आहे ती 24 एप्रिल रोजी लागू करण्यात आली. म्हणूनच आपण 24 एप्रिल हा दिवस राष्ट्रीय पंचायत राज दिन म्हणून साजरा करतो. आता पंचायत राजबद्दल काही महत्त्वाच्या करंट अपडेट पाहूयात.
बघा, सुपोषित ग्रामपंचायत अभियान हे पंतप्रधान मोदी यांनी 26 डिसेंबर 2024 रोजी ग्रामीण भागात पोषण आणि आरोग्य सुधारण्याच्या उद्दिष्टानं चालू केलेलं आहे. पंचायत राज दिन आपण आत्ताच बघितलं, 24 एप्रिलला आपण साजरा करतोय. पंचायत राज मंत्री कोण आहेत? राजीव रंजन सिंह. भारतातील पहिली पूर्णपणे डिजिटल साक्षर पंचायत कुठली आहे? केरळमधील पुल्लमपारा पंचायत. याचं नाव लक्षात ठेवा, क्वेश्चन विचारले जातात. त्याच्यानंतर महत्त्वाचं काय आहे? राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार 2025 अंतर्गत ग्रामपंचायत डिजिटल प्रशासन श्रेणीमध्ये सुवर्णपदक कोणी मिळवलेलं आहे? रोहिणी ग्रामपंचायत, जी कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्राशी रिलेटेड काहीही गोष्टी असल्या तर त्या डबल स्टार मार्क करून लक्षात ठेवा. त्याच्यानंतर छत्तीसगडमधील सूरजपूर जिल्ह्यात 75 ग्रामपंचायतींना बालविवाह मुक्त पंचायत म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील बेला ग्रामपंचायत आहे. ही भारतातील पहिली नेट झिरो म्हणजेच झिरो कार्बन उत्सर्जन करणारी पंचायत बनलेली आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच भारतातील पहिल्या रिंग मेट्रोचं उद्घाटन कुठे केलं असं तुम्हाला प्रश्न विचारलाय. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? डी, दिल्ली. तर बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच भारतातील दिल्ली या ठिकाणी पहिल्या पूर्णपणे कार्यरत रिंग मेट्रोचं उद्घाटन केलेलं आहे. आणि याचबरोबर चीन आणि अमेरिकेनंतर भारत आता जगातील तिसरा सर्वात मोठा मेट्रो रेल्वे नेटवर्क असलेला देश बनलेला आहे. भारतनं आता जपानला मागं टाकलेलं आहे या बाबतीत. त्याच्यानंतर भारतातील सर्वात जुनी आणि पहिली मेट्रो सेवा कुठं चालू करण्यात आलेली होती? कोलकातामध्ये. ठीक आहे, 1984ला चालू करण्यात आलेली होती. आता कोलकाता मेट्रो जी आहे ही देशातील एकमेव मेट्रो प्रणाली आहे जी भारतीय रेल्वेच्या अंतर्गत आहे आणि ज्याला रेल्वे विभाग म्हणून देखील ओळखलं जात आहे. हा 17वा रेल्वे विभाग आहे. बघा, भारताची पहिली पाण्याखालील मेट्रो ही कोलकातामध्ये चालू करण्यात आलेली आहे आणि हुगळी नदीखाली आहे. ही महत्त्वाचं आहे. सौदी अरेबियातील रियाद मेट्रोला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनं जगातील सर्वात लांब पूर्णपणे चालक विरहित ट्रेन नेटवर्क म्हणून अधिकृतपणे प्रमाणित केलेलं आहे. त्याच्यानंतर आपला आजचा लास्टचा क्वेश्चन काय आहे ते पाहूयात. बघा, आंतरराष्ट्रीय महिला न्यायाधीश दिन अलीकडेच कधी साजरा करण्यात आला असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? 10 मार्चला. तर बघा, दरवर्षी 10 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला न्यायाधीश दिन जो आहे तो साजरा करण्यात येतो आणि हा दिवस 2021 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने घोषित केलेला आहे. न्याय व्यवस्थेत लैंगिक समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच महिलांना न्याय व्यवस्थेत सहभाग करण्यासाठी प्रोत्साहित करणे हे त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. इम्पॉर्टंट डेजशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे. तर मार्च महिन्यातले महत्त्वाचे दिवस आपण पाहूयात. बघा, 1 मार्चला आपण जागतिक नागरी संरक्षण दिन, त्याचबरोबर शून्य भेदभाव दिन साजरा करतोय. 3 मार्चला जागतिक वन्यजीव दिन, 4 मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिन, 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि धूम्रपान निषेध दिन साजरा करतोय. तर 12 मार्चला CISF स्थापना दिन, दांडी मार्च, वर्धापन दिन देखील साजरा करतोय. 15 मार्चला जागतिक ग्राहक हक्क दिन आणि नद्यांसाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन. तर 16 मार्चला राष्ट्रीय लसीकरण दिन आपण साजरा करतोय. बघा, 20 मार्च रोजी आपण 3 दिवस साजरे करतोय. जागतिक चिमणी दिवस, आंतरराष्ट्रीय आनंद दिन आणि जागतिक मौखिक आरोग्य दिन महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर बघा, 22 मार्चला जागतिक जल दिन साजरा करतोय. 23 मार्चला जागतिक हवामान दिन आणि शहीद दिन साजरे करतोय. 24 मार्चला जागतिक वन दिन आणि जागतिक क्षयरोग दिन विचारलं जातं, हे इम्पॉर्टंट आहे, साजरे करतोय. त्याच्यानंतर 25 मार्चला जागतिक डाऊन सिंड्रोम दिन आणि 27 मार्चला जागतिक रंगमंच दिन साजरा करतोय. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचं आपलं लेक्चर इथेच संपत आहे. आय होप लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. लेक्चरशी रिलेटेड किंवा तुम्हाला अदर काहीही क्युरीज असल्या तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. व्हिडिओ आवडत असल्यास तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या फ्रेंड्ससोबत देखील शेअर करत चला. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.